हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत शेवभाजी। त्यासाठी मी सर्व वाटण करून घेतले होते अगोदरच। आलं लसूण पेस्ट, त्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेले आहे टोमॅटो पेस्ट आणि हे जे वाटण करून घेतलं होतं कांद्याचं ते त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे। ते चांगल्या प्रकारे आपण एकजीव करून घेणार आहोत, तेलामध्ये तळून घेणार आहोत। त्यासाठी मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं। जी बाजारात मोठी शेव भेटते पहा, ती मी घेतलेली आहे शेवभाजीसाठी। तर त्यामध्ये आपण सगळं पूर्ण एकसारखं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर घरात जे मसाले आहेत, कांदा लसूण मसाला, घरची लाल मिर्च, तिखट मसाला, काळा मसाला, हळद, हे सर्व मी त्यामध्ये टाकलेलं आहे। मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा ते परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरम केलेलं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतर पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण शेव टाकलेली आहे। तर अशा पद्धतीने शेवभाजी आपली तयार झालेली आहे। शेवभाजी तुम्ही गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत एकदम छान लागते, तर नक्कीच ट्राय करा।